नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बॉन्ड एन्थॅल्पीवरच्या आपण आज न्यूमेरिकल्स आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. बॉन्ड एन्थॅल्पी माहिती आहे. बॉन्ड एन्थॅल्पी वापरून आपण रिॲक्शन एन्थॅल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. राईट. रिॲक्शन एन्थॅल्पी आपल्याला माहिती आहे. त्याला आपण सिम्बॉल वापरतो डेल्टा आर एच, आणि जर स्टँडर्ड केस असेल तर एच नॉट लावतो. राईट. म्हणजे बॉन्ड एन्थॅल्पी वापरून आपण रिॲक्शन एन्थॅल्पी आपण काढू शकतो, किंवा कुठल्याही बॉन्डची आपण एन्थॅल्पी कॅल्क्युलेट करू शकतो. जसं एक्झाम्पल मध्ये हे न्यूमेरिकल्स आपल्याला दिलेलं आहे. काय म्हणलं याच्यामध्ये, कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज. म्हणजे काय काढायचं आपल्याला, कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिॲक्शन. या रिॲक्शनचे आपलं काय काढायचंय, रिॲक्शन एन्थॅल्पी आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. दॅट इज कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिॲक्शन, आणि दिस इज गिवन. ही रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. CH3COOH ऍसिटिक ऍसिड प्लस इथेनॉल, फॉर्मेशन ऑफ इस्टर प्लस व्हॉट दिस वॉटर. ऍक्च्युअली काय एक इस्टरिफिकेशन रिएक्शन आहे, आणि व्हॅल्यूज आहे बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ OH बॉन्ड अँड बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ CO इन किलो जूल पर मोल हे आपले दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं की बोर्ड एक्झाम मध्ये, म्हणजे स्टेट बोर्डच्या एक्झाम मध्ये जेव्हा आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो, ते न्यूमेरिकल स्टेप वाईज झालं पाहिजे, एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये नाही. आपल्याला माहित असतं जर आपण हे शॉर्ट मध्ये बनवलं, राईट, शॉर्ट मध्ये जर बनवलं आपण तर खूप सिंपल आहे, कारण याची व्हॅल्यू जर बघितली आपण तर या रिॲक्शनची व्हॅल्यू शॉर्ट मध्ये एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 0 येणार, म्हणजे आपला आन्सर 0 आहे. पण आपल्या शॉर्ट मध्ये नाही बनवायचं की बोर्ड एक्झाम मध्ये स्टेपला मार्क असतात. मग आपलं अगोदर काय करायचं, फर्स्ट गिवन लिहावं लागेल तुम्हाला. राईट. मग अगोदर आपण काय करू, या रिॲक्शनचं आपण गिवन लिहून घेऊ. राईट. मग गिवन मध्ये काय करायचं, कारण की बोर्ड एक्झाम मध्ये गिवनला हाफ मार्क असतो. गिवन डेटा काय म्हणतो याच्यामध्ये, कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी चेंज फॉर द रिॲक्शन. मीन्स आपल्याला हे काढायचंय डेल्टा आर एच नॉट, हे आपल्याला काढायचंय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ही रिॲक्शन आहे. परत काय म्हणलं, बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ OH बॉन्ड, म्हणजे हे दिलेलं आहे आपल्याला डेल्टा H नॉट ऑफ OH बॉन्ड, डेल्टा H नॉट ऑफ व्हॉट दिस OH बॉन्ड हे दिलेलं आहे. परत इज इक्वल टू दॅट इज 463 किलो जूल पर मोल हे दिलेलं आहे. आणि परत काय दिलेलं आहे, डेल्टा H नॉट ऑफ CO बॉन्ड हे दिलेलं आहे, C बॉन्ड O हे दिलं आपल्याला इज इक्वल टू दॅट इज 351 किलो जूल पर मोल. हे दोन व्हॅल्यूज आहेत. आणि काय काढायचं आपल्याला, वी हॅव टू कॅल्क्युलेट द एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन फॉर द गिवन रिॲक्शन. रिॲक्शन काय सांगा, ही रिॲक्शन आहे. परत एकदा आपल्याला गिवन मध्ये रिॲक्शन लिहावी लागेल. दॅट इज CH3OH CH3COOH हे दिलेलं आहे, प्लस CH3CH2OH हे दिलेलं आहे. काय काढायचं आपल्याला, म्हणजे प्रॉडक्ट काढायचा CH3COO CH2CH3 प्लस H2O ही आपली रिॲक्शन आहे. बरोबर आहे, गिवन रिॲक्शन आहे. या रिॲक्शनला मी असं लिहितो आपल्याला समजण्यासाठी, जसं फॉर एक्झाम्पल हे CH3 आहे, राईट. परत कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, पुढे याला असं लिहिता येतं COO बॉन्ड OH प्लस हे आहे इथेनॉल CH3CH2OH. ठीक आहे. याच्यापासून काय तयार करायचं आपल्याला, इस्टर बनवायचं CH3COO, आणि पुढे आहे CH2 आणि CH3 प्लस H2 आहे. H2 ला मी असं लिहितो. बरोबर आहे. म्हणजे काय केलं आपण, हे ऍसिटिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, ऍसिटिक ऍसिड प्लस इथेनॉल दोघांची रिॲक्शन होत आहे, आणि इथे इस्टर बनत आहे. म्हणजे ऍक्च्युअली ही इस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे. या रिॲक्शनने काय करतो आपण, की इथून काय होतंय की हा OH बॉन्ड ब्रेक होतोय इथून, आणि इथून हा CO बॉन्ड ब्रेक होतोय.
राईट. आणि या दोघांमध्ये परत बॉन्ड बनत आहे, म्हणजे इथून OH बॉन्ड ब्रेक झाला, इथून CO बॉन्ड ब्रेक झाला आणि नवीन एक तिकडे CO बॉन्ड तयार होत आहे, नवीन एक इथे CO बॉन्ड तयार होत आहे, राईट. आणि नवीन एक इथे काय होत आहे, OH बॉन्ड तयार होत आहे. याचा अर्थ जेवढे इथून आपण म्हणजे इथे एक OH बॉन्ड आपण ब्रेक केला, लगेच आपण इथे एक CO बॉन्ड ब्रेक केला आणि इकडे परत काय केलं, आपण एक CO बॉन्ड तयार केला आणि एक OH बॉन्ड तयार केला. जेवढे बॉन्ड्स आपण इकडे ब्रेक करायलो तेवढ्याच प्रकारचे बॉन्ड्स इकडे तयार होत आहेत. म्हणजे रिएक्टन्स मध्ये असणारे बॉन्ड्स आणि प्रोडक्ट्स मध्ये असणारे बॉन्ड्स इक्वल आहेत. राईट. याचा अर्थ की रिएक्शनची एंथॅल्पी काय येणार आहे, 0 येणार आहे. पण आपल्याला स्टेप वाईज करायचं. राईट. आता फॉर्म्युला लिहून घेऊ आपण, इथपर्यंत समजलेलं असतं तुम्हाला, कारण की ऑलरेडी ऑर्गॅनिक मध्ये आपण इस्टरिफिकेशन रिएक्शन करताना अशा प्रकारचे रिएक्शन आपण करत असतो. हे आपलं ऍसिटिक ऍसिड आहे, हे इथेनॉल आहे आणि आपले इथिल इथेनॉइड आहे, राईट, इस्टर आहे आणि ते प्लस काय आपलं वॉटर आहे. व्हॉट यू हॅव टू कॅल्क्युलेट, काय काढायचं आपल्याला, एंथॅल्पी ऑफ रिएक्शन आपल्याला काढायचं आहे, राईट. काय येणार बघा, याचा फॉर्म्युला काय, एंथॅल्पी ऑफ रिएक्शन म्हणजे बॉन्ड एंथॅल्पी दॅट इज डेल्टा R H0 इज इक्वल टू डेल्टा R व्हॉट इज H0 इज इक्वल टू असं लिहितो आपण summation bond enthalpies of reactants minus असं घेतो आपण summation bond enthalpies of product असं घेत असतो. फॉर्म्युला काय आपला रिएक्शन एंथॅल्पीचा, दॅट इज बॉन्ड एंथॅल्पीज ऑफ रिएक्टंट्स मायनस बॉन्ड एंथॅल्पीज ऑफ प्रोडक्ट. हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजे जेवढेही आपल्याकडे बॉन्ड्स आहेत रिएक्टंट साइडला त्यांच्या बॉन्ड एंथॅल्पीची बेरीज करून वजा करायचं आणि काय बनवायचं, बॉन्ड एंथॅल्पीज ऑफ प्रोडक्ट तयार करायचं. ठीक आहे, इथपर्यंत समजलेलं आहे. पण आधी काय दिलं आपलं, डेल्टा R H0 काढायचंय, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ OH बॉन्ड आहे, बॉन्ड एंथॅल्पी ऑफ CO हे दिलेलं आहे आपल्याला आणि ही रिएक्शन दिलेली आहे, हे काढायचंय. आता त्याच्यामध्ये बघायचं आपलं रिएक्टंट साइडला किती बॉन्ड्स आहेत आणि प्रोडक्ट साइडला किती बॉन्ड्स आहेत. याच्यामधून आपल्याला काय करायचंय, यांची बॉन्ड एंथॅल्पी वजा करायचंय आणि येणारी व्हॅल्यू असेल आपली डेल्टा R H0 ची व्हॅल्यू असेल, राईट. तर व्हॅल्यूज रिएक्शन कडे बघायचे, रिएक्शन कडे लक्ष देऊन त्याच्यातल्या व्हॅल्यूज आपल्याला ठेवायचे. दॅट इज एंथॅल्पी ऑफ रिएक्शन डेल्टा R H0 इज इक्वल टू. पण इकडे जर बघितलं या साइडला डायरेक्ट तेवढं करण्याची गरज नाही, पण एक समजण्यासाठी आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप करू. याच्यामध्ये बघा इथे CH3 चे 3 बॉन्ड्स आहेत, बरोबर आहे. CH3 चे इथे 3 बॉन्ड्स आहेत, इथे 3 बॉन्ड्स आणि इथे 2, म्हणजे टोटल आपल्याकडे जर 6 आणि 2 म्हणजे 8 बॉन्ड्स आहेत. म्हणजे असं लिहितो मी समेशन ब्रॅकेट मध्ये घेऊ 8 बॉन्ड्स आहेत, 8 इंटू डेल्टा H0 ऑफ CH बॉन्ड, डेल्टा H0 ऑफ फॉर दिस CH बॉन्ड प्लस हे एक बॉन्ड झालं, म्हणजे हे 3 आणि 3 6 आणि 2 आपले 8 झाले. आता पुढे जाऊ, इथे काय एक CC बॉन्ड आहे, C आणि C मध्ये इथे एक बॉन्ड आहे, C आणि C मध्ये इथे एक बॉन्ड आहे, म्हणजे 2 CC बॉन्ड आहे, म्हणजे 2 इंटू डेल्टा H0 ऑफ C बॉन्ड C, 2 CC बॉन्ड आहे प्लस काय बघा हे झाला CC बॉन्ड. आता इथे बघा इथे एक C डबल O चा एक बॉन्ड आहे, एकच बॉन्ड आहे, इकडे नाही, राईट. म्हणजे इथे लिहू आपण डेल्टा H0 ऑफ C डबल बॉन्ड O प्लस हा एक बॉन्ड झाला. इथे बघा इथे एक CO बॉन्ड आहे, CO बॉन्ड आणि इथे एक CO बॉन्ड आहे, ऍक्च्युअली एक बाजूला असतात, इथे एक CO, हे 2 CO बॉन्ड आहे. दॅट इज 2 इंटू डेल्टा H0 ऑफ CO बॉन्ड प्लस CO बॉन्ड काय केला आपण 2 झाले, इथला एक आणि या इथला एक, इथपर्यंत आलो आपण. तर पुढे बघा इथे एक OH बॉन्ड आहे, इथे एक OH बॉन्ड आहे आणि इथे एक OH बॉन्ड आहे, राईट. म्हणजे 2 OH बॉन्ड आहे, दॅट इज 2 इंटू डेल्टा H0 ऑफ OH बॉन्ड. ठीक आहे, हे बॉन्ड झाले. रिएक्टंट साठी सगळे बॉन्ड्स आपण घेतलेले आहेत, राईट. हे इथले बॉन्ड घेतले, ब्रॅकेट क्लोज करू.
मायनस, तर मायनस घ्यायचे आपल्या प्रोडक्ट साइडला. ह्याचे बॉन्ड्स जे असतात प्रोडक्ट साइडला बघा, हे इथे 3 आहे, CH बॉन्ड आहे, CH चा अर्थ CH बॉन्ड आहे. हे इथे 3 CH बॉन्ड, इथे 2 आणि इथे 3, म्हणजे टोटल आपल्याकडे 5 आणि इथे 3 8 बॉन्ड झाले, राईट. म्हणजे असं येत आहे 8 इंटू डेल्टा H नॉट ऑफ CH बॉन्ड प्लस, आता पुढे बघा CC बॉन्ड बघा, इथे एक CC बॉन्ड आहे आणि H बाजूला असतं, हे CC बॉन्ड आणि इथला एक CC बॉन्ड आहे, ठीक आहे. दोन CC बॉन्ड आहे, 2 इंटू डेल्टा H नॉट ऑफ C बॉन्ड एंथॅल्पी प्लस, आता पुढे जाऊ आपण. इथे काय दिलं बघा, CC बॉन्ड इथे झाला, इथला एक झाला, तर पुढे घेऊ आपण CO बॉन्ड. बघा इथे एक CO बॉन्ड आहे, बरोबर आहे, म्हणजे इथे काय CO बॉन्ड आहे आणि इकडे एक CO बॉन्ड आहे, या साइडला इथून एक CO बॉन्ड आहे, दोन CO बॉन्ड आहे. 2 इंटू डेल्टा H नॉट ऑफ CO बॉन्ड प्लस, इकडे झालं फक्त बॉन्ड्स लिहिलो आपण. आता पुढे बघू OH बॉन्ड किती आहे, तर वॉटर मध्ये हा एक OH बॉन्ड आहे, हा एक OH बॉन्ड आहे, जे 2 इंटू डेल्टा H नॉट ऑफ व्हॉट इज OH बॉन्ड, म्हणजे OH बॉन्डची बॉन्ड एंथॅल्पी. हे सगळे बॉन्ड झाले, ब्रॅकेट घेतला आपण. आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. व्हॅल्यूज पुटअप करण्याच्या अगोदर इकडे रिएक्टंट साइडला आणि प्रोडक्ट साइडला ज्या सिमिलर क्वांटिटीज आहेत त्या आपण कॅन्सल करून टाकू, कारण इथे मायनस चिन्ह आहे. जेव्हा ब्रॅकेटने याला मल्टिप्लाय करू काय होणार आहे बघा, मायनस ब्रॅकेटने जेव्हा मायनस ने मल्टिप्लाय करू हे प्लस वाले सगळं मायनस होते. म्हणजे याचा अर्थ काय, हे इथलं 8 डेल्टा H नॉट CH हे कॅन्सल आउट होऊन जाईल, ही क्वांटिटी कॅन्सल होईल, याच्या बरोबर ही एक क्वांटिटी कॅन्सल होईल, बरोबर आहे. तर इथे बघा 2 इंटू डेल्टा H नॉट CC बॉन्ड आहे, इथे पण 2 इंटू डेल्टा H नॉट CC बॉन्ड आहे, राईट. हे पण कडून जाईल, बरोबर आहे. याच्यानंतर इथे डेल्टा H नॉट C डबल O इथे एक बॉन्ड आहे, तो लिहायचा राहिला आपला, इथे लिहून टाकतो मी प्लस मध्ये प्लस 2 डेल्टा H नॉट C डबल O हा एक बॉन्ड आहे, राईट. एकच आहे, तो एकच बॉन्ड घेऊ आपण, म्हणजे हे कॅन्सल होऊन जाईल, हे कॅन्सल आउट झालं, ठीक आहे. तर उरलं का आपल्याकडे 2 इंटू डेल्टा H नॉट CO बॉन्ड, हे दोन आहेत, हे पण कॅन्सल होतील, राईट. आणि 2 इंटू डेल्टा H नॉट ऑफ OH आणि हे दोन कॅन्सल होतील. आणि जेवढे रिएक्टंट साइडला बॉन्ड्स आहेत तेवढेच इक्वल क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट साइड आहे, म्हणजे सगळं कॅन्सल आउट जातं. याचा अर्थ काय, डेल्टा R H नॉट बरोबर व्हॅल्यू काय मग सांगा 0. म्हणजे या रिएक्शनची जी रिएक्शन एंथॅल्पी आहे ती किती येणार आहे 0. 0 कशामुळे माहिती आहे का, आता थेरोटिकल मध्ये असेल तर तुम्हाला पूर्ण एवढं करावं लागेल, पण हे जर समजा आपल्याला MCQ मध्ये करायचं तर अत्यंत सोपं आहे. फक्त रिएक्टंट साइड मध्ये कुठे चेंज होत आहे बघायचं, प्रोडक्ट साइडला काय बनत आहे आणि बॉन्ड्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. परत समजलेलं आहे, ओके, ठीक आहे, ओके.